नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्रहो, शेरिडनचे स्कूल ऑफ स्कॅन्डल हे एक आजरामर नाटक आहे. म्हणजे निंदेकरता निंदा हाच ज्यांचा जीवनधर्म होऊन बसलेला आहे, अशा माणसांचे मोठे मजेदार चित्र त्याने या नाटकात रेखाटलेले आहे. आपल्याकडचे राजकारण पाहून हे स्कूल ऑफ स्कॅन्डल्स म्हणजे की जाडकी पत्ती वाटावी असा प्रकार आहे. आपण विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे सत्तेवर असलेल्या पक्षाला विरोध केलाच पाहिजे असे जणू सूत्रच बनलेले आहे सध्या. म्हणजे सत्ताधाऱ्यांवर वचक असला पाहिजे, त्यांनी मनमानी कारभार करू नये, त्या दृष्टीने विरोधी पक्षाने अंकुश ठेवायला पाहिजे. हे सगळं खरं आहे, म्हणजे याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही. पण म्हणून सरकारच्या प्रत्येक धोरणाविषयी, दृष्टिकोनाबद्दल, राष्ट्रासाठी उपयुक्त असलेल्या धोरणावर सुद्धा, आपल्या लष्करी सामर्थ्यावर, आपल्या प्रशासन व्यवस्थेवर, न्याय संस्थेवर नेहमीच नकारात्मक टीका करणे कितपत योग्य आहे? म्हणजे पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल अपमानजनक भाषा वापरून विरोधी पक्षांना काय आनंद मिळत असेल बरं? म्हणजे मला तरी कळत नाही, समजतच नाही मला. आहे सत्ता किंवा पंतप्रधान पद म्हणजे एखाद्या व्यक्तीची जागीर थोडीच आहे. उद्या त्या पदावर आणखीन कोणी असू शकेल, कदाचित तुम्ही सुद्धा असू शकता. मग त्यावेळी हाच न्याय तुम्हाला मिळाला तर आवडेल का? देशाचा पंतप्रधान असतो, देशाचा मंत्री असतो, देश महत्वाचा आहे, व्यक्ती नाही. पंतप्रधान पद हे देशातील सर्वोच्च असे पद आहे. या पदाची अवहेलना करून नकळतपणे आपण देशाचा अपमान करीत आहोत याचे भान विरोधी पक्षाला का नसावे? पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सुप्रिया स्क्वेअर म्हणजे एक सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सेनेत, पवन खेडा, ममता बॅनर्जी, उद्धव राज हे ठाकरे बंधूंपासून तर थेट आपल्या झाकणझुल्यापर्यंत जी काही बेताल बेमतलब बकबक करतात ते पाहिले की शेरिडन झक मारतो असे म्हणावेसे वाटते. आणि अहो, एक महत्वाचं नाव तर राहूनच गेलं, आपले रोहित पवार. खरं म्हणजे त्यांची आणि झाकणझुल्याची जणू काही एक स्पर्धा सुरू आहे की काय, असं सध्या वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे खरं तर विरोधी पक्ष हा सरकारला पर्याय असला पाहिजे. सत्तेवरील नालायक ठरले तर विरोधी लायक असावे लागतात, असं सर्वसामान्य जनतेला वाटायला पाहिजे की हे लायक आहेत म्हणून. पण होतं उलटेच. यांची लवंडेबाजी पाहून आहे तेच ठीक आहेत, कुठे या बावळटांच्या नादी लागता असं जनतेला वाटू लागते. यात धोका असा की पप्पू चोहीकडे म्हटल्यावर सत्तेतील मंडळी मस्ती दाखवतात, बेलगाम होत जातात. त्यामुळे लोकशाही टिकावी असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर विरोधी पक्षांनी सजग झाले पाहिजे. हे स्कूल ऑफ स्कॅन्डल जे आहे ते बंद केले पाहिजे. एकतर राहुल गांधी यांच्या पूर्वजांनी इतकी लफडे करून ठेवलेली आहेत की त्यामुळे तसंही त्यांचं मॉरल कमी होतं, हे त्यांना मॉरलच उरत नाही. त्यात संसदेतील त्यांचे वर्तन जर पाहिले तर त्यांनाच अडचणीत आणतात ते वर्तन त्यांचे. आता परवा नारी शक्ती वंदन कायद्यातील तरतुदी विधेयक फेटाळताना राहुलजींचा पप्पूपणा पुन्हा गडद झाला. म्हणजे या विधेयकावर मतदान घेण्यात आले, त्यावेळी राहुलजींनी बटन दाबलेच नाही. मतमोजणीच्या वेळी ही बाब लक्षात आली. मग या बाबूरावांनी लिखित स्वरूपात विरोध नोंदवला. आता ज्याला एवढी सुद्धा अक्कल नाही, अगदी मोक्याच्या वेळी सुद्धा ज्याला सजग राहता येत नाही, कॉमन सेन्स नाही, तो मोदींना कसा काय पर्याय होऊ शकतो?
आपल्याकडचे जे झाकण आहे महाराष्ट्रातलं ते तर फार उघडत पडेल आहे. आपण कुठून काय बाहेर टाकतो हेच या लवांड्यांना कळत नाही. परवा नारी शक्ती विधेयक संदर्भात झाकणातून जे बाहेर पडलं ते जर आपण कानावर पडले तरी हा पोट्टा किती बेअक्कल आहे हे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्याला सुद्धा पटकन लक्षात येईल. हे म्हणत होतं की 2023ला मंजूर झालेले नारी वंदन विधेयक अंमलात आणा. अरे दळभद्र्या, कुठल्या तरी पेपरमध्ये खरडे घाशी करतोस ना तू. प्रमुख आहेस म्हणे ना त्या पेपराचा. कोणता रे तो पेपर? किंमत नाही आजकाल त्याला. कुठं नावही कुठे दिसतही नाही, त्यामुळे आमच्या लक्षात नाही. पण हे बेन मात्र धन्याच्या सोडून कुठल्या तरी भलतीकडेच खुर्च्या वगैरे उचलताना दिसत असतं. आलं ना लक्षात? पेटली ना ट्यूब? तर अरे चपराश्या, महिलांना आरक्षण द्यायचे तर लोकसभेच्या जागा वाढवाव्या लागतील की नाही? मग त्यासाठी संवेदनात्मक तरतूद करावी लागेल की नाही? सध्या 543 जागा आहेत, त्यात 33% वाढ करावी लागेल. त्यासाठी संविधानात तशी तरतूद करावी लागेल, बदल करावा लागेल. त्यासाठी विधेयक 2/3 मेजॉरिटीने मंजूर करून घ्यावे लागेल. त्यासाठी तर हे विशेष सत्र बोलावले होते. बरं, जागा वाढवताना उत्तर दक्षिण हा समतोल साधावा लागणार आहे. कोणत्याही राज्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही हे सत्ताधाऱ्यांना पाहावं लागतं, देशाला पाहावं लागतं. अनेक पदर असतात, खूप बारीक सारीक अभ्यास करावा लागतो. आणि सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनी सुद्धा या साऱ्या शक्यता तपासून पाहायला पाहिजे. म्हणजे तशी जर अपेक्षा कोणी केली तर त्यात गैर काही नाही. पण आपला विरोधी पक्षनेता संसदेत जादूगाराच्या कथा सांगतो, तर आपलं झाकण उगा फडफड करीत वाजत राहतं ना चवंढव. अशाने मनोरंजन होईल फार तर. हल्ली ते सुद्धा होत नाही म्हणा. पण त्यातून काय साधणार बरं? वाळत मुतले फेस न पाणी. म्हणजे आपल्या मराठी मायबोलीत तशीच एक म्हण आहे म्हणून बरं. तर हा एपिसोड कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हा मराठवाडी ठेचा आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. अशाच झणझणीत विश्लेषणासाठी पाहत जा बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. धन्यवाद.